आज ग्रहांच्या सिरीज मध्ये मी बुध या ग्रहाबद्दल बोलणार आहे. बुध हा कम्युनिकेशन, एज्युकेशन, बिझनेस आणि गणिताचा कारक आहे. बुध जर चांगला असेल ना तर तुमचं कम्युनिकेशन खूप इफेक्टिव्ह असतं. तुम्ही जर बघितलं असेल मोटिवेशनल स्पीकर कपिल शर्माला घ्या, संदीप महेश्वरीला घ्या, ह्या लोकांचा बुध खूप स्ट्रॉंग आहे कारण का त्यांचं कम्युनिकेशन, संवाद खूप चांगला आहे. त्याचप्रमाणे बुध हा बिझनेस मधले अप्स डाऊन आणि नेटवर्किंगचा सुद्धा कारक आहे. बुध जर खराब झाला ना तर तुमच्या आयुष्यात अफवांना जागा भेटते. तुमच्या बद्दल खूप साऱ्या खोट्या अफवा पसरवल्या जातात, मिसअंडरस्टँडिंग वाढते आणि फॉल्स कम्युनिकेशन होऊ शकतं. तर बुध हा स्ट्रॉंग असलाच पाहिजे. आपला नेक्स्ट ग्रह आहे गुरु म्हणजेच ज्युपिटर. ज्युपिटर हा अगेन एज्युकेशन, धर्म, विवाह आणि संततीचा कारक आहे. ज्यांचा गुरु चांगला असतो ना त्यांना आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी भेटतात. पैसेही भेटतात, फॅमिली सुखही भेटतं, संतान सुखही भेटतं आणि त्यांना लकही भेटतं. कारण 9th हाऊस म्हणजेच कालपुरुष कुंडलीमध्ये 9th हाऊसचा स्वामीच गुरु आहे. जर तुमचा गुरु मजबूत असेल ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी गुरुची साथ भेटते, योग्य मार्गदर्शन भेटतं आणि त्याचप्रमाणे मगाशी जसं मी म्हटलं की तुमचं फायनान्समध्ये ग्रोथ होते. जरी तुमचे चुकीचे निर्णय झाले आयुष्यात तरी गुरु स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्हाला एक वेगळं प्रोटेक्शन भेटतं. तेच जर गुरु स्ट्रॉंग नसेल, नीचीचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं उलट होतं. तुम्हाला मार्गदर्शन आयुष्यात भेटत नाही, तुमचे पैशांचे वारंवार लॉसेस होतात, पैसा टिकत नाही. तुम्हाला माहितीये का गुरु काय दर्शवतं? गुरु हा शहाणपण विरुद्ध अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स शो करतो. आता आपण शुक्राबद्दल बोलणार आहोत. शुक्र हा विवाह, आनंद, कला आणि लक्झरी लाईफचा कारक ग्रह आहे. ज्यांचा शुक्र चांगला असतो ना त्यांची पर्सनॅलिटी खूप चांगली असते, एकदम आकर्षक व्यक्तिमत्व असतं, दिसायला फार सुंदर असतात. त्याचबरोबर त्यांना लक्झरी लाईफ जगायला खूप आवडते. हाच जर शुक्र नीचीचा झाला किंवा निगेटिव्ह प्लॅनेटच्या इम्पॅक्ट मध्ये असेल ना तो पैशाचा अभाव देतो, वाईट सवयीही देतो, रिलेशनशिप खराब करतो, संबंधांमध्ये चढ उतार देतो आणि कधी कधी असंही जाणवतं की जर शुक्र जास्त खराब असेल तर विवाहामध्ये विवाह बाह्य संबंध दिसतात. सो अशा प्रकारे हा शुक्र आहे. शुक्राचं पॅटर्न कसं आहे माहितीये का? शुक्र हा प्रेम विरुद्ध आसक्ती दर्शवतं. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की तुमचा कुठला ग्रह स्ट्रॉंग आहे आणि कुठला ग्रह निगेटिव्ह ग्रहांच्या इम्पॅक्ट मध्ये आहे तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा.